स्टॉप, खड़ा हो। मजा आ रहा है? 5 मिनट का रेस्ट, वापस यही मिलेंगे। जी श्रीमान। अच्छा, भाव वाईट नको वाटून घेऊ. असं जातील बघा 8 दिवस. ते जाऊ दे, घरी बोललास का तू? शीतल वहिनींना सांगितलंय मी तुला पनिशमेंट झाली त्याचं. अबे कशाला तिला सांगितलंस हे? अरे दुसरं काहीतरी सांगायचं ना. तर कामात आहे म्हणून सांगायचं मी. अरे मला सुचलंच नाही काय सांगायचं ते. आता उगाच काळजी करत बसेल ती. सॉरी. काय बोलली ती? आधी जरा लयच काळजीत वाटत होत्या, पण त्यांना सांगितलं ना मग बरं वाटलं. कसलं बरं? तुझ्या समोर दाखवलं नसेल तिने. वाटलं तर परत बोलतो. नाही नाही, राहू दे. आता तू विचार करू नकोस. घरातले आहेत ना सगळे, ते घेतील सांभाळून. घरातल्यांना कळून दिलं तर ना. म्हणजे अरे, असल्या गोष्टी नाही सांगत ती घरात. एकटी विचार करत बसेल, पण कोणाला एका शब्दानं बोलणार नाही. हे घ्या, बासुंदी आणली आम्ही तुमच्यासाठी. काय नको मला. काय झालंय बरं तोंड पाडून बसायला? तोंड नको पाडू तर मग काय करू? ते अजिंक्य तिकडे एकदम मजेत आहेत. अहो आपण ठरवल्याप्रमाणे काय बी होत नाहीये, आणि मग हे असलं काय गोड बी लागणार नाही मला आता. अहो बातमी गोड आहे म्हणून हे गोड आणले, आणि ते बी जेवणाआधी. घ्या, हे तर सेलिब्रेशनची वेळ आहे. म्हणजे तुम्ही मगाशी ती शीतल बाहेर काय बोलली ते ऐकलं नाही वाटतं. खोट बोलती ते. तिकडं अजिंक्यला जबरी शिक्षा झाली. काय सांगताय? वय, आपण जे ठरवलं होतं तसंच व्हायला लागले म्हणून हे गोड आणलंय. घ्या, सेलिब्रेशनची वेळ आहे. अहो खरंच की, द्या मग इकडं. सेलिब्रेशन झालंच पाहिजे. अजिंक्यला तिकडे शिक्षा झालीये हे जर घरच्यांना कळलं ना, शीतलला लय त्रास होईल. तिला जास्त त्रास झालेला बघून आपल्याला आनंद होईल, पण आपला आनंद कुठं बघवतो त्या शीतलीला. अहो तुम्ही कशाला एवढी काळजी करता? तुम्हाला मी काय एवढी साधी वाटते वय? नाही, तिच्याकडून वदवून घेतलं ना तर मग बघा. तुम्ही वदवून घेणार, ते बी तर शीतलीकडनं? अहो लय तयारीची ती, आणि ती बरं सांगल कुणाला? तशी सांगल. अहो सांगायलाच लागणार आहे. मिसेस देशमुख, हे जर का तुम्ही केलं ना तर आम्ही मानलं बरं का तुम्हाला. तुम्ही आता बघाच मी काय करते ते. पण हे सांगितलंय कोणी तुम्हाला? न्यूज खरी आहे ना? अहो 100% खरी आहे. सकाळी रावले आला होता आपल्याकडे सांगायला. ते आजाचा आर्मीतला मित्र आभ्या त्याने सांगितलं म्हणला. मग तर आता तुम्ही बघाच मी काय करते ते. शिक्षा तिकडं अजिंक्यांना झालेली असली ना तरी त्याचा सगळ्यात जास्त त्रास शीतललाच झाला पाहिजे. देर यू आर मिसेस देशमुख, देर यू आर. वा 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 मामी, काय चव आहे तुमच्या हाताला. मांडलं राव तुम्हाला, मस्तच. काय कवा खाल्लंय का नाही कुणास ठाऊक. पक्कासूर कुठला जीव केवढा आणि खातय किस्त. मामी भाजी करा की. वय की वाढते. बस का? ओके. नुसतं खायला कारण बैलावर किस्त खाते बघा की. असते गपस पुष्पा, एखादं खात असताना असं बोलू नये बघ. अहो पण खीर आता भैयांसाठी बनवली होती का नाही, निम्मी तर ह्यानीच संपवली. असू दे, खाऊन दे. काय कमी पडलं तर करायला काय तर नंतर. आता भैयांना पाठ राखण म्हणून किती दिवस राबते अजून कोणास ठाऊक. मामा तुम्ही बी बसून घ्या. होय, आपण सगळेच बसूयात की. काय महेशराव, जमलाय का बेत?
अहो एक नंबर मामा, एक नंबर. मामीने मी तीच म्हणलो. मामी मामा नव्हता की मामा भैया नाही काय आले? मी जयश्रींना बोलवून आणते. हे घ्या मामी. तुमने पुकारा हम चले आए. बसा लागली सगळी जेवण घेऊ. बसलं बी होय जेवायला. तुम्हाला सोडून एकटेच बसलेत जेवायला. हो मामी, भैयांना पण माहिती आहे बरं का, माझ्या सगळ्या गोष्टी कंट्रोल होईल, पण भूकेवर कंट्रोल होत नाही. काय भैया? भूक त्याचा वीक पॉइंट आहे बरं का. तुम्ही घ्या की अजून मामी खीरवाडा त्याला. जेडे का ग, काय झालं? मला अजिंक्यांची लईच आठवण येते ग. मगाशी फोन आला होता ना, तेव्हाच बोलणार होते, बोलायलाच नाही जमलं. जिजे तू बी नाही बोलली ना ग त्यांच्याशी गेल्यापासनं? होय ग, मला पण मस्त बोलावंच वाटते, पण त्याला कधी वेळ असतोय कधी नसतोय तेच कळत नाही बघ. जिजे अजिबात काळजी नको करू बघ, मी लगेच फोन लावून देते, मग बोल तुला किती बोलायचं तेवढं. आता कशाला? का काय झालं? म्हणजे आता सगळ्यांचं जीवन होऊ द्या की, मी लावते की मग एकत्रच बोलू की सगळे. अगं नाही नाही, आताच लावू देत, तेवढंच बरं वाटेल जीवाला. हाय ना ग जिजे? अगर राहू दे जेडे, सगळ्यांची जेवण होऊ देत की, मग बोलू आपण सगळीच. जेडे घे जेवून. बरं झालं विषय टळला. आत्ताच सगळ्यांना कळलं तर उगाच काळजी करत बसतात.